राजगड, 12 कोसांचा घेर, 3 बुलंद माची आणि त्या माचींच्या मध्यभागी अभेद्यपणे उभा असलेला बाले किल्ला. रात्री 12 वाजले होते. मुंबईच्या झगमगाटातून गडकोट भटकंतीची आमची नवी मोहीम सुरू झाली. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. आज आम्ही दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता प्रवास सुरू केलेला आहे. तो आजचा प्रवास आहे. आमची मोहीम आहे आगगाडी तरुण मित्रमंडळ, शिवप्रेमी मित्रमंडळ, सगळी मुलं मिळून आम्ही आजचा जो प्रवास आहे त्या गडाचं वर्णन, गडांचा राजा आणि राजांचा गड, याची अशी नोंद आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड, छत्रपती शिवरायांचा सर्वात आवडता किल्ला, आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी जी ठरली ती आपली रायगड. आता आसपास चालू सगळं शिवप्रेमी मित्रमंडळ, खडकवाडी, अतिशय शिवप्रेमी, आऊप्रेम, भक्ती शिवरायांवर श्रद्धा असलेलं खडकवाडी मित्रमंडळ आम्ही राजगडावर चाललेलो आहोत. छत्रपती शिवरायांच्या या राजधानीत आजचा प्रवास सुरू झालेला आहे. तिथे जाऊन आपण राजगडाचं दर्शन घेऊया, दैवताचं दर्शन घेऊया, शंभूराजाचं, जिजाऊचं दर्शन घेऊया. एवढंच बोलतो आणि इथूनच आई भवानी चरणी प्रार्थना करतो की आई जगदंबे, आमचा सगळा मार्ग वापराचा तुझ्या भक्तांचा प्रवास सुखरूप होऊ दे अशी मी प्रार्थना करतो आणि आम्हाला सुखरूप तुझं दर्शन घेऊ दे. धन्यवाद. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर, हिंदू रक्षक, हिंदू धर्म की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. नमो पार्वती पते. चला, आजचं विशेष राजगड म्हणजे काय माहितीये का, जे आपलं ठरलेलं बरोबर, आज विशेष आनंद होतोय आपल्याला तरुण मुलांनी. आणि आज जे आपण जगाचं किंवा महाराष्ट्राचं जे बघतोय आपण, बरोबर, लोकांची वागणूक कशी, तरुण मुलं कुठं भरकटले तरुण पिढी, नशेच्या आहारी गेले किंवा त्याला काही राहिलं नाही, काहीच नाही. पण आज एक आपल्याला अभिमान वाटतोय हो की आपल्याच वयातला नाही, आपला जिवलग एक व्यक्तिमत्व आहे जे अष्टपैलू संप्रदाय म्हणायला गेलं तर अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. बरोबर, गोडवा आहे ज्याच्या अंगी निसर्गाने परमेश्वर गोडवा दिला, जबरदस्त आहे. आपल्याला त्याची जाणण्याने आता आनंद जाण होते. नाव सांगा कशाला घाई करतोय, पहिलं वर्णन महत्वाचं आहे. नाव कुठे जातंय, नाव आहे तिथंच आहे, वर्णन नसतं, आहे तिथं आहे. ज्या ठिकाणी आपल्या या तरुण मंडळाचे एक सभासद, आपल्या गड किल्ल्याच्या मोहिमे एक सभासद श्री हरिभक्त पारायण, आता जे एका महिन्यापूर्वी जे आनंदी या पवित्र ठिकाणी जे तुळशीची माळ घालून वारकरी संप्रदाय दीक्षा घेतली, वारकरी संप्रदाय दीक्षा, ते आपल्या गावचे अतिशय उत्कृष्ट असा गळा असणारे गोड गायक असते आणि त्यासोबतच पकवातीचं वाचन. बरोबर, मजेचा भाग नाही. अभिनंदन. आता पवित्र अशी तुळशीची माळ घेतलेली आनंदी या ठिकाणी आणि त्याच्या आनंदाने आपण राजगडची मोहीम आहे. दादा मोहिमेमधले जे सभासद आहेत खूप दादा अभिनंदन. तुमच्या भावी वाढपणी शुभेच्छा. तुमच्या अजून परमेश्वराचं नामस्मरण, याच आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा. म्हणजे आवाज मोठा, माझे सर्वांचे आमचे लाडके आणि खरोखर ही दिशा दाखवणं म्हटल्यानंतर तुमचे माझे मार्गदर्शक बोललं तरी काय हरकत नाही. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विश्वदादा वाडकर यांच्या खरोखर संकल्पनेतून हा आपण आनंद घेत आहोत. आणि हा शिवाजी महाराज काय असतात खरोखर हे 20 रत्नातून आपल्याला किशोरदादाने आम्हाला दाखवलं. खरोखर मी गेल्या टायमाला किशोरदादाला बोललो होतो, ज्यावेळी तो काढतील त्यावेळी आम्ही नक्कीच हजर राहू. कारण दादाचा आवाज खरोखर मी पाहतो नेहमी. एका गाण्यावरती सुद्धा काय डान्स केला होता, तोही मला खूप आवडला. आणि खरोखर किशोरदादा आणि या सर्व मुलांना ज्यांनी माझी काही माल घेतली असं नाही, माझी इच्छा होती म्हणून मी ती माल घेतली.
कारण काय जय हरी. तुमच्याच आशीर्वादाने हे मालेचा प्रकार हा काय असं आम्ही स्वीकारलेला आहे आणि खरोखर मग सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सह्याद्रीच्या दिशेनं निघताना मनात एक वेगळाच उत्साह उसळला होता. आमचे नवे हबप श्री शशिकांत महाराज शेडगे आणि किशोर वाडकर यांचं मोलाचं मार्गदर्शन ऐकून आतूनच एक वेगळाच उत्साह जागा झाला होता. रात्री 3 वाजता एका छोट्याशा टपरीवर आम्ही गरमागरम चहा घेतला. थंडी एवढी कडक होती की हात सुन्न झाले होते, पण त्या चहाने अंगात नवीच ऊर्जा भरली. मनात फक्त एकच विचार, कधी राजगड दिसतोय. पहाटे 6:30 वाजता आम्ही गुंजवणे गावात पोचलो. थंडी अंगात शिरत होती, पण मनात राजगडाचा जोश उसळलेला होता. शंकर, तुकाराम, शशिकांत, गणेश आणि संदीप सगळेजण एकत्र येताच नाश्त्याची तयारी सुरू झाली. आम्ही माध्यमिक विद्यालय विद्यार्थी शाळा खडकवाडी आणि आता शाळेच्या समोरच आमच्या एक कवायतचा प्रकार चालू करतोय. थोडक्यात त्याचे झलक विनायक दाभेकर देतील आणि विषय लागवले आहेत आणि मी त्या झलकीचं सर्व देखरेख मी स्वतः करतोय. किशोर किशोर थंडी एवढी जबरदस्त होती की अंग गरम ठेवण्यासाठी किशोरच्या मार्गदर्शनाखाली आणि विनायकच्या नेतृत्वात आम्ही काही छोटे छोटे व्यायाम प्रकार केले. त्या सकाळच्या गारव्यात व्यायाम करताना जणू आमच्या शालेय दिवसांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. हशा, उत्साह आणि जुन्या आठवणींनी वातावरण क्षणात जिवंत झालं. आमच्या आचार्यांनी केलेल्या सुंदर तयारीमुळे सकाळचा नाश्ता अजूनच खास झाला. कांदे पोहे आणि चहा घेत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी वातावरण दणाणवलं आणि मग गडकोट भटकंतीच्या टीमनं राजगड चढायला सुरुवात केली. सह्याद्रीच्या गाभाऱ्यात वसलेला बुलंद, बेलाग, अभेद्य असा किल्ला राजगड. राजगड म्हणजे फक्त किल्ला नाही, तर 2200 वर्षांच्या इतिहासाचा सजीव साक्षीदार. ईसा 1ल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजाने इथेच मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक उंच पुरा, दिमागदार किल्ला उभारला. याच किल्ल्यापासून पुढे शालिवाहन शक सुरू झालं. नंतर हा डोंगर बहामनी निजामशाही आणि आदिलशाही सत्तांमध्ये फिरत राहिला. मुरुंबदेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याचे महत्त्व मात्र कधीच कमी झाले नाही. आणि मग 1645 सकाळ छत्रपती शिवाजी महाराजांनी हा डोंगर ताब्यात घेतला. त्यावर अभेद्य तटबंदी बांधली आणि मुरुंबदेवाचं नामकरण केलं राजगड. 25 वर्ष, हो अगदी 25 वर्ष हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी होता. या डोंगर रांगांमध्ये वाऱ्याशिवाय दुसरं काहीच फिरकू शकत नाही. घनदाट जंगलं, खोल दऱ्या आणि सतत बदलणारा निसर्ग. इथे पावसालाच खरी वाट मिळते. सह्याद्रीचं खरं रौद्र, खरं सौंदर्य इथेच अनुभवायला मिळतं. मागील 1 तास आम्ही मुरुंबदेवाचा डोंगर चढत होतो, त्यामुळे थकवा चांगलाच जाणवत होता. शेवटी त्या थंड शांत सावलीत थोडा वेळ थांबून विश्रांती घ्यायचं ठरवलं. सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. आज आपण राजगडची मोहीम राबवलेली आहे. गेल्या टायमाला तोरणा राबवलेला. आवर्ती राजगड दिसतो, विशाल दाखव तिकडे. थोडा वेळ दम काढल्यानंतर नव्या उत्साहाने आम्ही पुन्हा एकदा राजगड चढाईला सुरुवात केली. याच गडावर सईबाईंचं निधन झालं. याच गडावर 24 फेब्रुवारी 1670 रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला. याच ठिकाणी सिंहगड जिंकण्याचा निर्णय झाला आणि याच गडावरून स्वराज्याची स्वप्न वास्तवात उतरायला सुरुवात झाली. राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात वसलेला आहे.
पुण्यापासून अंदाजे 60 ते 76 किलोमीटर तर मुंबईपासून सुमारे 200 ते 210 किलोमीटर अंतरावर हा दुर्ग उभा आहे. समुद्र सपाटीपासून तब्बल 4514 फूट उंचीवर असलेला हा किल्ला त्याच्या भव्यतेमुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळेच गडांचा राजा म्हणून ओळखला जातो. राजगडावर जाण्यासाठी 3 मुख्य मार्ग आहेत. 1. गुंजवणे गावमार्गे, सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात वापरला जाणारा. 2. पाली मार्गे. 3. भुतोंडे मार्गे. राजगडाला 3 प्रमुख माच्या आहेत. पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची आणि सर्वात उंच बाले किल्ला चिलखती तटबंदी, गुप्त दरवाजे, पाण्याची टाकी, राजवाडे, सदर, अंबारखाने हे सर्व आजही उभे आहेत. बालेकिल्ला हेच राजगडाचं खरं हृदय आहे. इथून रायगड, तोरणा, वेल्हे घाट, कोकण दिवा आणि संपूर्ण सह्याद्री पर्वतरांग आपल्या भव्य रूपात नजरेस पडते. येताना काय वाटणार? 2 तासांची सलग चढाई करून आम्ही चोर दरवाजाजवळ पोहोचलो. इथलं चढण इतकं अवघड आणि थरारक आहे की एक छोटीशी चूक आणि हजारो फूट खाली खोल दरीत कोसळण्याचा धोका. मात्र इथे बसवलेल्या लोखंडी रेलिंगमुळे हा धोका काही प्रमाणात कमी होतो. राजगडाची पायरी चढताना चोर दरवाजातून आत आल्यानंतर आम्ही पद्मावती माचीवर पोहोचलो. पद्मावती माचीवर सर्वप्रथम आम्ही पद्मावती तलाव पाहिला. तलावाच्या काठी थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही पद्मावती देवीच्या मंदिरात गेलो. तिथे आम्ही भक्तिभावाने देवीची आरती केली आणि मनःशांती अनुभवली. भक्तिभावानं आम्ही देवीची आरती केली आणि प्रसन्न मनानं आम्ही बालेकिल्ला चढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. इसवी सन 1660 मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनानुसार शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठवली होती. या फौजेने राजगडाच्या आसपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली. मात्र प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. 6 एप्रिल 1663 रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर परतले. यानंतर सन 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊद खान आणि रायसिंग या 2 सरदारांना त्यांनी या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवले. 30 एप्रिल 1665 रोजी मोगल सैन्याने
राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून केलेल्या प्रखर आणि विलक्षण माऱ्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. बालेकिल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही सुवेळा माचीकडे निघालो. राजगडावरील सुवेळा माची ही गडाची एक महत्त्वाची माची आहे. बालेकिल्ल्याच्या पश्चिमेकडे स्थित ही माची लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत मजबूत आणि सुरक्षित बांधणी केलेली आहे. चढाई करताना डोंगराच्या कठीण पायऱ्या आणि प्राचीन तटबंदी पाहताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा आणि स्थापत्य कौशल्याचा भास होतो. सुवेळा माचीकडे गेल्यावर आम्हाला समजलं की तिथे मधमाशा फिरत आहेत आणि त्या कधीही डंख मारू शकतात. पुढे धोका आहे हे लक्षात आल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आमच्या गडकोट भटकंती टीमनं गडावरून उतरल्यानंतर लगेचच जेवण बनवायची तयारी सुरू केली. थोडा वेळ विश्रांती घेत चविष्ट मसाले भाताचा आस्वाद घेतल्यावर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. राजगडावर उभा राहून समजते की हा किल्ला आजही काही सांगतो. स्वराज्य हे सहज मिळालेलं नव्हतं, ते रक्त, त्याग आणि रणधुमाळीतून उभं राहिलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि गडकोट भटकंतीची ही सफर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या पुढील प्रवासात भेटू.